योजना राबवली। आम्ही सांगितलं आता 5 हप्ते आपल्या खात्यात आले। मला सांगा, आपण हात वर करा, किती लोकांच्या खात्यात पैसे जमा केले माझ्या लाडक्या बहिणींच्या? बघा, आम्ही ऑक्टोबरचे 9, मला माहित होतं आचारसंहितेमध्ये हे जे काळी मांजरं आडवी येतील आणि बोके विरोधी पक्षाचे येतील मध्ये, आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले, नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला। आणि आता तुम्हाला मी सांगतो, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही निर्णय घेतलाय। मी जेव्हा म्हणालो माझ्या लाडक्या बहिणींना 1500 वर आम्ही ठेवणार नाही, आता आमच्या वचननाम्यात लाडक्या बहिणींचे 2100 रुपये आम्ही केले, 2100 रुपये। आणि आम्ही लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आम्हाला, लखपती। आज मोदीजींनी लखपती दीदी केलंय, ड्रोन दीदी केलंय, जनधन योजना केली आहे, स्वनिधी योजना केली आहे, उज्ज्वला योजना केली आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केली आहे। सर्व महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी योजना केल्या। सरकारने पण त्याला हातभार लावला। शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये केले, केंद्राचे 6, आमचे 6। आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही महायुतीचा वचननामा केला, त्याच्यामध्ये 10 कलमी 10 सूत्री कार्यक्रम केला, टॉप 10। ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। यामध्ये माझ्या महिला लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतलाय, शेतकऱ्यांना 12,000 मिळत होते ते 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय। भुकेलेला अन्न कोणी या राज्यात उपाशी पोटी झोपता कामा नये, हा निर्णय आम्ही घेतलाय। रोटी कपडा और मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये आम्ही केली। जीवनावश्यक वस्तूंचे भाव जसं बाळासाहेबांनी 1995ला केले होते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला। विरोधक म्हणतात बेरोजगारांसाठी काय, तर बेरोजगारांसाठी आपण 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता सुरू केला। आणि आता या वचननाम्यात 25 लाख रोजगार निर्मिती करणार आणि 10 लाख आपल्या बेरोजगारांना आम्ही 10,000 रुपये महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून 45,000 गावांमध्ये पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। सगळ्या शेतकऱ्यांसाठी अंगणवाडी आणि आशा सेविका यांना 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला। आणि शेतकऱ्यांना 7.5 HP मोटर पंपाचं शेती करतात त्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर जे इतर वीज बिल जो आहे, सगळे जे वीज ग्राहक आहेत त्यामध्ये आता येणाऱ्या बिलात म्हणजे जे घरगुती वापर असेल, लाईट पंखा फ्रीज ते वापरत असतील त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। अशा योजना आपण केल्या आणि 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र जाहीर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, सोयाबीन कापूस हे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्याला नुकसान होतं।